जय महाराष्ट्र मित्रांनो, टाटा मोटर्स तर्फे ग्रॅज्युएट ट्रेनी या पोस्ट साठी मेगा भरती निघाली आहे. खासियत याची अशी आहे की कॅन्टीन, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्टेशन या सगळ्या सुविधा आपल्याला मिळतात. महत्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे. तुम्ही आता अप्लाय करू शकता आणि सिलेक्शन प्रोसेस पण अगदी सोपी आहे. तुम्ही इथे जे फॉर्म भरणार आहात त्या बेसिसवर शॉर्टलिस्टिंग होईल, एक टेस्ट होईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होऊन सिलेक्शन होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचं आहे, टाटा कंपनी सोबत काम करायचं आहे, त्यांच्यासाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे. अप्लाय कसं करायचं संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुमचं काय शिक्षण झालंय, त्यानुसार कुठल्या प्रकारच्या वॅकन्सी पाहिजे, कुठल्या शहरात पाहिजे, नक्की कमेंट करा, जेणेकरून त्यावरही मी व्हिडिओ बनवेल. कारण की असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज आपण आणत असतो, त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय टाटा मोटर्स यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर नेमकं ही कंपनी कुठल्या कुठल्या प्रकारचे वाहनं बनवते, जसं की तुम्ही बघू शकताय. कमर्शियल व्हेकल झालं म्हणजे ट्रक वगैरे झालं, त्याच्यानंतर पॅसेंजर व्हेकल झाले, त्याच्यानंतर जॅग्वार लँड रोवर झालं, यांसारखे सुद्धा व्हेकल ही कंपनी बनवत असते. आणि आपण यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर आल्यानंतर भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला दिसून जाणार आहे. जसं की बघा, सेल्स अँड मार्केटिंगची आहे, इंजिनिअरिंगसाठी आहे, मॅन्युफॅक्चरिंगसाठी आहे, परचेस अँड सप्लाय चेनसाठी आहे. त्यानंतर तुम्ही स्टुडंट आहात तर स्टुडंटसाठी पण प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर बघू शकता अनेक साऱ्या अपॉर्च्युनिटीज इथे उपलब्ध आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या करिअर पेजवर आपण आल्यानंतर इथे बघू शकताय टाटा मोटरच्या लेटेस्ट ओपनिंग्स आहे. यांचा सक्षम म्हणून एक प्रोग्राम आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर प्लीज प्लीज कमेंट करा. अर्न अँड लर्न प्रोग्राम आहे, ज्यामध्ये आपण पैसे सुद्धा कमवू शकतोय, शिकू सुद्धा शकतोय, असा हा प्रोग्राम आहे. प्लस कौशल्या म्हणून एक प्रोग्राम आहे, जिथे पण अर्न अँड लर्न प्रोग्राम आहे आणि अर्ली करिअर प्रोग्राम आहे. याबद्दल पण माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. आता आज ज्या वॅकन्सीबद्दल माहिती सांगतोय ते तुम्ही ते बघू शकताय. इथे कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे. तुम्ही फ्रेशर्स आहात, त्यातल्या त्यात पुणे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहिजे आहे, लोकेशन पाहिजे आहे, पुण्यामध्ये ही वॅकन्सी असणार आहे. तुम्ही वाचू शकताय. टाटा मोटर्स ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप ट्रेनी आहे. ट्रेनी जरी असली म्हणजे हा काही परमनंट जॉब नाही आहे. पण मित्रांनो, जर का तुमचं इथे चांगलं काम असेल, तुमची ट्रेनिंग कंप्लीट करतानंतर जर तुम्ही चांगलं काम केलं असेल तर तुम्हाला इथे परमनंटचं लेटर सुद्धा मिळतं. ओके. आता नेमका काय काय इथे स्किल्स मागितले आहे, म्हणजे तुम्हाला काय काय काम करायचं आहे बघू शकता. सप्लाय चेन झालं, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे झालं, त्याच्यानंतर बघू शकता ॲनालिटिकल स्किल झालं, लिडरशिप स्किल झालं, कम्युनिकेशन स्किल झालं, यांसारख्या वेगवेगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करायला मिळतं. ओके. महत्त्वाचं म्हणजे याची पद्धतशीर आपल्याला ट्रेनिंग मिळते. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर नेमका हे रोल काय असणार तर ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप ट्रेनी म्हणून तुमची पोस्ट असणार आहे. यामध्ये बघू शकताय आपल्याला कॅन्टीन, ट्रान्सपोर्टेशन आणि इन्शुरन्स हे तिन्ही महत्त्वाचे बेनिफिट मिळतात. कारण की जर का तुम्ही जिथे राहतात तिथून तुम्हाला कंपनीत जायला ट्रान्सपोर्टेशन मिळतं आहे, त्याच्यानंतर कॅन्टीन म्हणजे तुमचा खाण्याचा आणि ट्रॅव्हलचा खर्च मिटला आहे, प्लस इन्शुरन्स मिळतो आहे. महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये हा जॉब असणार आहे आणि मंथली स्टायपेंड 25,000 सुद्धा मिळत आहे. म्हणजे आपल्याला ट्रेनिंग द्यायची आहे, आपल्याला काम शिकवायचे आणि आपण तिथे काम करणार आहोत, एक्सपिरियन्स घेणार आहोत, त्याचं आपल्याला इथे मंथली स्टायपेंड सुद्धा मिळतो आहे. ओके. आता कोण कोण अप्लाय करू शकताय, तुमचं मेकॅनिकल झालंय, ऑटोमोबाईल झालंय, इलेक्ट्रिकल झालंय, इलेक्ट्रॉनिक्स झालंय अँड कम्युनिकेशन झालंय, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग तुमचं झालंय, सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालंय. तुम्ही अप्लाय करू शकताय आणि तुम्ही 2024, 25, 26चे पासआउट आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. फ्रेशर्स कॅन्डिडेटसाठी आहे. जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स वगैरे आहे तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही. ओके. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50% किंवा त्यापेक्षा जास्त पडले पाहिजे 10वीमध्ये, 12वीमध्ये आणि इंजिनिअरिंगमध्ये. म्हणजे थोडक्यात जे पण तुम्ही शिक्षण घेतलंय त्यामध्ये तुम्हाला 50%पेक्षा जास्त मार्क पाहिजे. आता अप्लाय करतेवेळी कुठलाही बॅकलॉग आणि एटीकेटी नको आहे. ओके. मॅक्झिमम 2 इयरचा एज्युकेशनल गॅप चालेल. म्हणजे अनेकांचं कसं होतं, 10वी केली त्याच्यानंतर काही कारणांमुळे त्यांना
शिक्षण पूर्ण करता आलं नाही, मग त्यांनी गॅप घेतला किंवा 12वी नंतर घेतला, म्हणजे मॅक्सिमम तुमचा इथे 2 वर्षाचा एज्युकेशनल गॅप चालेल. ओके. आता कशाप्रकारे सिलेक्शन होतं, काय होतं, काय-काय काम करायचं ते सगळं दिलंय. गॅदरिंग नॉलेज म्हणजे तुमची डेव्हलप स्किल होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मेंटेनन्स, सप्लाय चेन, मॅनेजमेंट, क्वालिटी, मॅन्युफॅक्चरिंग हे सगळं शिकवलं जाणार आहे. याची ट्रेनिंग दिली जाणार आहे. मेंटरशिप मिळणार आहे. टेक्निकल नॉलेज मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं. ओके. इथे सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही एकदा वाचून घ्या. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तर अप्लाय करण्यासाठी साइन इन टू अप्लाय यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर हा फॉर्म आपल्या समोर येतोय. एक तर तुम्ही रेझ्युमे सोबत म्हणजे तुमचा जो बायोडाटा आहे प्रोफेशनल असेल तो डायरेक्ट इथे अपलोड करा. सगळी माहिती आपोआप भरल्या जाईल. पण नसेल तर तुम्ही इथे काय करा, तुमचं नाव, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, इथे तुमचा प्रोफेशनल अपडेटेड सीव्ही टाकून द्या. त्यानंतर काय फील्डमध्ये इंटरेस्ट आहे वगैरे हे सगळी माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे. एज्युकेशनबद्दल, ग्रॅज्युएशन झालंय किंवा काही एक्सपिरियन्स आहे का त्याबद्दल टाकून घ्यायचं आहे. पण ही खास करून फ्रेशर्ससाठी आहे. ओके. त्यानंतर सगळी माहिती भरल्यानंतर यावर क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे. मग फॉर्म भरल्यानंतर जे पण एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसतील त्यांचं शॉर्टलिस्टिंग केलं जाईल. शॉर्टलिस्टिंग केल्यानंतर तुमची एक टेस्ट होते. टेस्ट झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इंटरव्ह्यू होतो आणि तुमची जॉइनिंग होते. महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये असणार आहे. चांगलं कल्चर आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव मिळतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये किंवा या सेक्टरमध्ये करिअर करायचं आहे तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. टाटा मोटर्स चांगली कंपनी आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव मिळतोय आणि परमनंट जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे. त्यामुळे नक्की तुम्ही अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजेला आहे, मग अप्रेंटिसशिप पाहिजेला आहे, इंटर्नशिप पाहिजेला आहे, परमनंट जॉब पाहिजेला आहे, प्रायव्हेट जॉब पाहिजेला आहे, गव्हर्नमेंट जॉब पाहिजेला आहे. जेव्हा तुम्ही कमेंट कराल ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचेल तेव्हा मी रिसर्च करून ते व्हिडिओज तुमच्यासाठी नक्की आणेल. त्यामुळे अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.